नारायणं नमस्कृत्यां नारायणं नमस्कृत्यां नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवतं सेवया भगवते उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोस्तुते तप्तकाञ्चन गौराङ्गे राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरे प्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुवेव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। श्री गुरुदेव की जय, श्रीपाद की जय, सर्व भक्तवृंद की जय। तो आज आपण जो श्लोक अभ्यास करणार आहोत भगवद्गीतेतला दुसरा अध्याय आहे आणि हा दुसरा अध्याय फार महत्त्वाचा आहे काय। तर बऱ्याचशा भक्तांना कल्पना आहे आणि बरेच वर्ष आपण येत आहात नाही का, आणि बरेच वर्ष येऊन आपण काय काय ज्ञान घेतलं आहे आणि किती ज्ञान आपण आत्मसात केलं आहे नाही का। तर त्याची थोडीफार आपल्याला प्रचिती येऊनच जाईल। हा श्लोक फार महत्त्वाचा आहे, तसे सगळे श्लोक मला महत्त्वाचे आहेत। 700 श्लोक भगवद्गीतेमध्ये आहेत आणि 15,000 श्लोक श्रीमद भागवतामध्ये आहेत। तर सगळेच काय आपण बायड करू शकत नाही, पहिलेच काय आपण ग्रहण करू शकत नाही काय। पण इथल्या संस्थेमार्फत या ऑर्गनायझेशन तुमचा प्रयत्न करत आहे की तुम्ही याचं शुद्धीकरण करून घ्यावं। आयुष्यात आपण आल्यानंतर कशासाठी आपली वाटचाल असते, कशासाठी आपलं ध्येय असतं, कशा प्रकारे आपण आपला जीव कसा जगतोय
हरे कृष्ण. सगळ्यांनाच काही याची कल्पना नसते, कारण आपले काही आई वडील तेवढे आध्यात्मिक मध्ये सगळ्यांचे उत्तम प्रतीचे होते किंवा आहेत, किंवा तिथल्या शहरामध्ये अनेक लोकांना ते ज्ञान प्राप्त होत होतं नव्हतं याचं काहीच कोणाला गंध नव्हता, नाही का. जसं चालतंय तसं चालवायचे बिचारे, काय करत नाही. आणि त्या काळात गाड्या नसायच्या आणि संत लोक पण तसे गावोगावी भटकत नसायचे, तेव्हा तो काळ निघून गेला. पण आता आधुनिक जीवन आहे. सगळ्याच ठिकाणी तुम्हाला घरोघरी मोबाईल दिले जातात, टी व्ही आणला जातो, वॉशिंग मशीन आणली जाते, नाही का. तर सगळ्या सुखसोयीच्या जे कार्य आहे ते उपलब्ध सगळ्यांच्या घरी आहे. आणि आता सगळे कसे सुखात आहेत, कसे आहात आपण. हे सुख दिलं कोणी, ह्या सुखाच्या पाठीमागे आपला कोण. आपण म्हणतो मुलगा मुलगी, पती पत्नी, बाबा, पण त्यांच्या पाठीमागे कोण कोण. तुम्ही सांगतात तुला का लावलं हे तुम्हाला माहिती आहे, पण बाकीच्या लोकांना पण माहिती असायला पाहिजे की नित्य आपलं जे कार्य चालवतो कोण. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत जे आपण कार्य करतो तो कोण करतो. छान, फार उत्तम. तर एवढं जरी कळलं की सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे कार्य करतो, जे हा रथ जो देह चालवतोय, कोण चालवतोय, तर भगवंत चालवतात. ठीक आहे ना. ह्या भगवंताने आपल्यासाठी सगळ्या सुखसोयी करून ठेवलेल्या आहे, म्हणून हा आपला रथ सुरळीत चालला आहे. करेक्ट. पण हा देश जो आहे महाराष्ट्र, हा पावन भूमी आहे. आणि ह्या पावन भूमीमध्ये याने जन्म घेतला तो साधारण व्यक्ती नव्हे. आपण ज्याला अतिसाधारण समजतो असं साधारण नाही समजून नाही सांगणार. कारण तुम्ही आपल्या ह्या जगात पाहिलं की तुमच्या गावामध्ये किंवा देवदैठणमध्ये म्हणा, शिरूरमध्ये म्हणा, पुण्यामध्ये, आजूबाजूच्या गावामध्ये पाहिलं असेल. पण इतर प्रांतामध्ये पाहिले नाही. इतर प्रांतांच्या बाहेर पलीकडे जे देश आहे ते कसे आहे ते फक्त आपल्याला वर्तमानमध्ये किंवा टी व्हीमध्ये सुशोभित दाखवतात, तसं नाहीच आहे. समजलं का. आणि त्यांची संस्कृती हे आपल्याकडून शिकलेली आहे. काय तर आपल्याला ह्याची जाणीव झाली पाहिजे आणि ह्याची अनुभूतीही झाली पाहिजे की आपण हे जे भगवंतानी संस्कृती आम्हाला दिलेली आहे, जे मार्गदर्शन भगवंतानी 700 श्लोक आणि 15,000 श्रीमद भागवतमच्या श्लोकामध्ये जे उल्लेख केलेला आहे त्याचं अनुकरण करून सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं मार्गदर्शन देणारा एकच व्यक्ती निघाला. अनेक लोकांनी, 10,000 लोकांनी भगवद्गीता श्रीमद भागवतम प्रवचन केलेलं आहे. आजही लोक नित्य करत आहेत. परंतु जे तुमच्या हितासाठी आहे, जे तुमच्या सोयीस्कर आहे, तुम्ही सहज त्याला आत्मसात करून ग्रहण करून तुमच्या व्यवहारामध्ये ते आपण निमूत करू शकता, असं सहज देणारा एकच व्यक्ती कोण. असा एकच मार्गदर्शक होता आहे, तो कोण. हरी बोल जय. कोण प्रभूजी. हरी बोल जय. काय नाव आपलं. धन्यवाद. एक तरी व्यक्ती तरी बोलू शकलाय की शिल प्रभुपाद, की त्यांची अशी कृपा आहे की जो व्यक्ती आयुष्यात सगळं वर्चस्व सोडून धनाने संपन्न होते. आणि त्यांच्या गावात तेच असे एकटे नव्हते, लाखो बंगाली होते, करोडो बंगाली होते, पण एकच बंगाली असा निघाला की त्यांनी विश्वभर जीवांचं चिंतन केलं. जीव म्हणजे तुम्ही आम्ही सगळी जीव.
ह्या जीवांच्या जीवनामध्ये सुख, चैन, ऐश, आराम आणि सुखी जीवन कसं जगू शकाल, हे ध्येय त्यांनी जे भगवंताने दिलेलं ज्ञान सहज भाषेमध्ये स्पष्टीकरण करून तुमच्या आमच्यापर्यंत सहज अशा साधारण व्यक्तीकडे पोहोचवण्याचं मार्गदर्शन त्यांनी केलं. आणि म्हणून आपण ह्या जगात सुखी राहू शकतो. आणि सुखी राहण्याची प्रक्रिया काय असते त्याचं जर कोणी आचरण केलं तर तो सगळ्यात सुखी. आज करोडपती मल्टी मिलिनियर पण सुखी नाहीत, तेही दुःखीच आहे. हे शास्त्र फार मोठं आहे, मी संक्षिप्त मध्ये सांगायचा प्रयत्न करतोय. माझं मराठी थोडं कसं आहे, तुम्हाला जरा वाटेल की प्रभूजी काहीतरी मिक्स करतायत. कारण मी हिंदी भाषेत बोलतो, कधी साऊथ इंडियन मध्ये बोलतो, कधी इंग्लिश मध्ये बोलतो, त्याच्यामुळे जरा मराठी भाषेचं विरजन घातल्यासारखं वाटत असेल. पण सांगायचं तात्पर्य असं आहे की हे तुमच्या आमच्यापर्यंत सहज पोहोचवण्यासाठी जे संस्कृतमध्ये श्लोक होते, जे केवळ पंडित लोकांनी पांडित्यासाठी स्वतःसाठी ठेवून दिलं होतं, स्वार्थासाठी ठेवून दिलं होतं. आणि स्वार्थाचा त्यांनी आपल्या स्वतःसाठी उपयोग केला, जगासाठी केला नाही, पण जगासाठी वाटण्याचं कार्य केलं. अभयचरण भक्तिवेदांत स्वामी शिला रूपा, त्यांची डायरी फार मोठी आहे. तर मी इथल्या संस्थेसाठी म्हणजे जे इथले आचार्य आहेत किंवा इथले जे आर्धन आहेत त्यांच्यासाठी मी निश्चित प्रार्थना करून विनंती करून सांगेन की एकदा तरी त्यांचे लीलामृतचा अभ्यास लोकांकडे करवावा, की त्यांना प्रचिती येईल की आमच्यासाठी ह्या व्यक्तीनं किती कष्ट काढलेले आहेत आणि आम्ही आपलं जीवन सुखी करण्यासाठी ह्याच्यातला किती डोस घ्यावा जो आपल्या जीवनात उपयुक्त आहे. संत तुकाराम महाराजांनी पण खूप आयुष्य आपल्यासाठी काही लिहून दिले, काही करून दिले. पण आपण आणि तसंच संत तुकाराम महाराज पण त्यांच्या बरोबर त्यांची भेट झालेली आहे पंढरपूरला अनेक वेळा. श्री चैतन्य महाप्रभू कलियुगातला अवतार यांची भेट झालेली आहे. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे आजचा जो श्लोक आहे तो श्लोक असा आहे, प्रसादे सर्व दुःखाना हानिरश्वपजायते प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. देखा, प्रसादे सर्व दुःखाना हानियश उपासते प्रसन्न चेतसाहि आशु बुद्धि परिअविष्टते. प्रसन्न चेतसाहि आशु बुद्धि परिवर्तस्थिते. कोणी म्हणेल का आपल्या बाई? हा 265 दुसरा अध्यायातला 65वा श्लोक आहे. पान 119. समजला? आला का? वाचता का कोणी? प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धि परिवर्तस्थिते. माताजी चला. प्रसादे यानी भगवंतांची अहेतुकी कृपा.
प्राप्त झाल्यावर सर्व आणि सर्व दुःखाना भौतिक दुःखे हानी यानी किंवा नाश, ठीक आहे, अश्य यानी त्याची, उपजायते घडून येते, प्रसन्न चेतसा प्रसन्न मन, मन कसं पाहिजे, प्रसन्न, ही निश्चित, अशु त्वरित, बुद्धी बुद्धी परी उत्तम प्रकारे पूर्णपणे, अवितिष्ठती स्थिर होते. म्हणजे या श्लोकाचा अर्थ कळला तुम्हाला, की जो याप्रमाणे संतुष्ट झालेला, जो भगवंताची कृष्ण भावनामृत व्यक्ती, ज्याने हरिनाम, आपण सगळे हरिनाम करता करेक्ट, आणि हरिनाम करतात ह्याचेच काय आहे की भगवंतांचं चिंतन करतात करेक्ट. तर जो व्यक्ती कृष्ण भावनामृत आहे आणि याप्रमाणे संतुष्ट झालेला आहे, व्यक्तीसाठी भौतिक अस्तित्वाची तीव्रता, त्रिविधी ताप नाही, त्रिविधी ताप म्हणजे 3 ताप म्हणतात त्याला. कुठचा ताप, आदि दैवी, आदि भौतिक आणि आदि शक्ती, या 3 प्रकारचे भौतिक ताप असतात काय. आणि अशा प्रसन्न भावामध्ये व्यक्तीची बुद्धी त्वरितच स्थिर होते. याच्या पहिल्या अध्यायामध्ये काय काय सांगितलं होतं, फार कठीण, राग द्वेष भय क्रोध, ज्याला राग द्वेष ईर्ष्या हे सगळे प्रकारचे द्वेष आपल्या शरीरामध्ये, मनामध्ये, इंद्रियामध्ये आहेत, आणि म्हणून घरामध्ये वादविवाद निर्माण होतात की नाही, तर नाही होतातच ना, ते नित्य होणारच आहे, खाली कलीचा प्रभाव आहे. आणि कलीच्या प्रभावामुळे नित्य कोणाचे नसलं तरी कोणतरी येऊन तुम्हाला पूर्ण 2 शब्द असे बोलून जाईल की त्याने तुमचं मन चित्त अगदी निश्चित अशुद्ध होऊन जाईल, आणि मग तुम्ही त्याच्यावर काहीतरी चिंतन करणार, मनामध्ये व्याधी येणार. मन असाही होतो, काही व्यक्ती असाही होतो नाही का. काही लोक तो मोबाईल बघून असाही होतात, अरे याच्याकडे एवढे पैसे आहेत माझ्याकडे नाही आहे. ते तर बघा, फिल्म स्टार 300,000 करोड त्याच्याकडे आहे, अरे आपल्याकडे काही नाही आहे. तो काय करतो, तो फिल्म मध्ये नाटकच करतो ना, आहे की नाही. आणि ते बघायला जाऊन आपण त्याला एवढा मोठा बनवून आहे बघा, ज्याच्याकडे जरी कमी पैसे जरी असले तरी फिल्म पिक्चर जरूर बघणार तो. तर अशा प्रकारची वृत्ती जी लोकांकडे असते. आता परवाच आम्ही कर्नाटकामध्ये होतो प्रचार करायला, तर त्या शाळेमध्ये 12 वर्षाचा मुलगा 16 वर्षाच्या मुलांना चाकूने मारतो, मर्डर स्ट्रेट, एवढी प्रगती केली आपण, आणि त्याला काही नाही फरक पडत. तर सरळ त्याला जेलमध्ये पोलीस घेऊन जातात, आणि त्याचे मित्र लोक फोन करतात, अरे तू एवढा बाबा एवढं का करायचं, त्याला असं का मारायचं होतं. तो म्हणे, अरे काय म्हणतो, मला काही त्याची चिंता नाही वाटत म्हणे. अरे तुला कल्पना आहे तुझी शिक्षा काय होईल. अरे म्हणे, त्या फिल्म स्टार बघ ना, आपले फिल्म लोकेमध्ये एकाएकाला 10-10, 5-5 लोकांना मारतात, बाउन्सिंग करतात, उडवतात, तिकडे उडवतात, आहे का. मग त्यांना काय होतंय. अरे म्हणे तू वेडा आहे, तुला तर शिक्षा लागेल, तुला आयुष्यभर शिक्षा होईल, तर काही होईल. तुझे आई वडील काय करते, तुझ्या जीवनाचं काय होईल. तर म्हणे की जे ते हिरो असतो तो 10-10 लोकांना मारतो, त्याचं काही नाही होईल, माझं काय होईल. म्हणजे आपण जे बघतो ते अस्तित्वात मानतो, आणि जे सत्य लिहिलेलं आहे ते काहीच मानत नाही त्याचं. म्हणून भगवंतानी सांगितलेलं आहे, परत आपल्या आचार्यांनी पण सांगितलेलं आहे की बाबा रे, तुला जे दिसतंय तसं नसतं म्हणून जग फसतं, जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. आता हा मोबाईलमध्ये सकाळी उठल्या माणसाला चहा काय, पहिली चहा पाहिजे असायची, आता ते मोबाईल पाहिला पाहिजे असतो. आणि आई पण काय करते, बाळा खेळण्यासाठी बाळाच्या हातात मोबाईल देते, बाळ तेच बघत बसते सारखा दिवस, आणि शाळेच्या जायच्या आधी त्याला चष्मा लागतो. झालं की हे अशी प्रगती चालली आहे शहरामध्ये. गावामध्ये एवढं काही नाही आहे, पण शहरामध्ये अशी प्रगती चालू आहे. मोबाईल शिवाय घरात 10 लोक जरी असली तरी सारखा मोबाईल असतो. आई बाबासाठी बोलत नाही, मुलं आई बाबांकडे बोलत नाही. जेवणाची वेळ झाली रे, चला जेवायला, मग जेवणार, परत 10-11 वाजेपर्यंत मोबाईल. म्हणजे आपलं जीवन त्या मोबाईलमध्ये घुसल्यासारखं आहे. आणि हे पॉइझन आहे. जे शिकायचं आहे, जे ऐकायचं आहे, जे ग्रहण करायचं आहे ते सगळं सोडून दिलेलं आहे.
भगवंतानी स्वतः ब्रह्माने तपश्चर्या करून आपल्यासाठी हे सगळं अमृत आणलेलं आहे. हा, का तर आपण सुखी व्हावं म्हणून. आपण त्या मोबाईल बघून सुखी व्हायचा प्रयत्न करतो. त्याला काय म्हणतात? क्षणिक आनंद. आणि दुःख हे आहेच, तर दुःखाच्या वर विचार करायचा ऐवजी आपण सुख भोगायला लागतोय, क्षणिक सुखाच्या पाठीला लागतो. आणि सरकारला काय पाहिजे? तुम्ही असे सुखीत राहा, दुःख असून तुम्हाला दिसू नये, दुःखाच्या पाठी तुम्ही पळू नये, सत्याग्रह कुठं करू नये, स्वतःसाठी लढू नये. आज बाजारात रस्त्यावर खड्डे पडले असतील तर 100 लोक उभं राहतील, त्यांनी एकत्र होऊ नये. पॉलिटिक्स लोकांनी आपली खिशे भरावे, काय तुम्ही सत्याग्रह करू नये, कुठंतरी तुम्ही शांत राहा म्हणून ते मोबाईल दिलेले आहे. काय सत्यासाठी लढू नये, सत्यासाठी झगडू नये. आणि जे सत्य आहे त्याचं वाचन पण करू नये, हे पण तुमच्यापासून मुक्त झालं. ते सुखी तुम्ही नाहीच. जेव्हा डोळे उघडतात कधी माणूस थकला, खंगला, हातातून पैसे सगळे संपले, मुलाबालांच्या वरती विभ्रव राहायला लागलं, मग त्याला कळतं की आपण काहीतरी केलं. क्या बोलते ने क्या बुढ़ापा नींद एक होया, जवानी नींद में खोया, बुढ़ापा देख के रोया. हिंदी में गाना है. सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है. जवानी नींद में सोया, बुढ़ापा देख के रोया. तो ही परिस्थिती येऊ नये म्हणून ब्रह्माजीने तपश्चर्या केली की ह्या जीवानं जेव्हा मनमंत्र अवतार होतो, जेव्हा कलीचा आता म्हणतात की कली संपणार आहे, हे युग संपणार आहे, नवीन युग येणार आहे, तर ह्या युगासाठी जगातल्या प्रत्येक जीवाला जे कष्ट आहेत, व्याधी आहे, सगळ्यात भय तर मृत्यूचा आहे. प्रत्येकाला माहिती आहे मृत्यू येणारच आहे, नाही का? मग त्या कष्टात आपण जर पडलेला आहोत, त्याच्यातून बाहेर कसं निघावं ही चिंता भगवंताना आहे, देवी देवताना आहे. ब्रह्माजीने स्वयं भगवंत नारायणाकडे झाले तपश्चर्याने, हे प्रभू की तुम्ही मला सांगताय की हे जग आता बुडवायचं आहे, नवीन जग धारण करायचं आहे, निष्पन्न करायचं आहे, तर त्यासाठी मी ह्या लोकांना बनवून कसं आणि मारू कसं, बनवायचं पण माझंच काम आणि ह्यांना संपवायचं पण माझंच काम. ते तुकाराम म्हणतात ना का, तूच घडविसी तूच फोडीसी, नकळे यातून काय जोडीसी, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. म्हणे तुम्ही बनवताय, तुम्ही फोडताय, तर भगवंत का बनवतात, कशासाठी करतात हे भगवंत जाणतात. आणि त्यासाठी भगवंतानी हे शास्त्र दिलेले आहे तुम्हाला. तुम्ही माझ्यासारखे सशक्त आहात. जर 1 ग्राम सोनं आणि 100 ग्राम सोनं, 1 किलो सोनं सोनंच आहे की नाही? मग मी जर तुमचा शाश्वत अंश आहे, तर माझ्यात जे गुण आहे ते तुमच्यातही आहेत. हे भगवंताने सांगितलेलं आहे, शास्त्रात लिहिलेलं आहे की सोना सोना आहे, मी तो आहेच विभू आत्मा, माझ्याकडे सगळ्या शक्ती आहेत, अतिधनवान, अतिबलवान, इतर, सुंदर आहे ना. हे सगळे जे 6 गुण जे माझ्यात आहे ते तुमच्यातही आहेत, पण तुमच्यात मात्राने कमी आहेत, कमी मात्राने आहेत, प्रमाणाने. तर ते जर तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल तर त्यासाठी भगवंताने नियम दिलेले आहेत. भगवंत स्वतः 4:30 वाजता उठतात, स्वतः फ्रेश होतात, अंग धुतात आणि स्वतःचा जप करायला तयार होतात. किती वाजता? 4:30 वाजता. भगवंतांकडे घडी नाही आहे आणि भगवंताने तयार करून त्या जीवाना ती एक युक्ती पण दिलेली आहे. कोंबडा सकाळी पहाटे धरतीला चोच लावून झोपतो रात्री, आणि जेव्हा शेषनाग हलवतात तेव्हा 4:30 वाजता होतात. तेव्हा ती धरती हलते आणि धरती हलल्यावर कोंबडा करतो, मग सगळे ब्राह्मण उठतात आणि वेद करायला सुरुवात होतात. नारायणं सर्वं विदित सर्वं देवासहस्रशीर्षाणां ईश्वरा परमा कृष्णा सच्चिदानंद विग्रह. ते पोपटासारखं बोलत असतं 4:30 वाजता, त्याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात. पण आपण काढतो तिकडे कोकणा, तू कोका कर, काय कर, तुला मी कापणार, बस एवढंच माहिती असेल.
ते कोंबडा आपण कशासाठी पाळतो? कापायसाठी. तसं नाही, प्रत्येकाच्या घरी कोंबडा असायचा आणि तो कोंबडा ह्याच्यासाठी की 4:30 वाजले की आई माऊल्या उठायच्या, ओव्या करायच्या, विठ्ठल आला मला भेटण्याला, विठ्ठल तो आला मला भेटण्याला. ते जातळी करायची, दळण करायची. आता मशिनी आल्या, ते कधीही करतात. सकाळी कशाला करायला पाहिजे? 12 वाजता करा की. तर सकाळची वेळ आता संपली. ब्रह्ममुहूर्तावर कोण उठत नाही. नुसतं खर्राटे मारत असतात सगळं. ही शिस्त दिलेली आहे. जेव्हा तुम्ही प्रातःकाळी उठाल, भगवंतांच्या नावाचा ग्रहण सहन कराल. कर्णधार ह्या कान कशासाठी दिले भगवंतांनी? मुखम करोति वाचालम पंगुम लंघायते गिरिम यत् कृपातम वंदे परमानंद माधव श्री गुरु दीन सारे. मी तुम्हाला कान कशासाठी दिले, तुम्हाला डोळे कशासाठी दिले, तुम्हाला हात कशासाठी दिले, तुम्हाला पाय कशासाठी दिले? भगवंतांचे गुणगान करण्यासाठी मुख दिले. भगवंतांच्या नावाचं कीर्तन करण्यासाठी भगवंतांनी मुख दिले. कान भगवंतांच्या कीर्तनाचं श्रवण करण्यासाठी दिले. डोळे भगवंतांचे मूर्ती बघण्यासाठी दिलेले. हात भगवंतांसाठी साफसफाई करणं, पोछा मारणं, घर शुद्ध करणं आणि भगवंतांची आरती करण्यासाठी दिलेले. तर ह्या सगळ्या अवयवाचा जेव्हा आपण प्रातःकाळी आपण तेव्हा त्याचा उपयोग करतो. म्हणजे श्रवण, कीर्तन, अर्चन, दास्यम, साख्यम, आत्मनिर्भर अशा प्रकारचे आपण जेव्हा भगवंतांची सेवा करतो तेव्हा आपलं अंतःकरण शुद्ध होतं. आणि अंतःकरण शुद्ध झाल्याने मग तुम्हाला रोग नसतो, त्याच्यावर काही व्याधी नसते. आणि भगवंतांचं चिंतन केल्यानंतर परमार्थ सांगता येतो. ना की 10 वाजता उठा, चहा घ्या, बिस्कट खा, मग बाजारात जा, मार्केटमध्ये बघा, हे करा ते करा, उद्योगपतीसारखी करायचं राहायचं. आणि जगात काय शिकवले आहे आपल्याला ते आपण शिकतो. काय त्याला मार्केटिंग म्हणतात. बाजार डिस्ट्रॅक्शन म्हणा, इंग्लिशमध्ये डिस्ट्रॅक्शन म्हणजे तुम्हाला एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन, तुमची एकाग्रता भंग करणं हे ह्या समाजाचं कार्य आहे. तुम्ही एकत्र होऊ नये, तुम्ही हे ज्ञान घेऊ नये, तुम्ही आजच्या सुखाचा फायदा तुमच्या सुखाची इच्छा करू नये. तर ह्या कलियुगाचा हा प्रभाव आहे. आणि ह्याच्यासाठी वाचण्यासाठी भगवंतांनी अनेक ग्रंथ, स्वतः भगवंत नारायण उपस्थित होऊन, व्यासदेव नारायण नव्हता, उपस्थित होऊन सारे ग्रंथ लिहून दिले. साधू संत हे भगवंतांचेच रूप अवतार आहेत. आणि त्यांनी हे शिकवण्यासाठी आपल्याला आपलं आयुष्य भलं होणे करण्यासाठी आपले दिले आहेत. तरी पण आपण ते सोडून बाहेरच्या विदेशातल्या ज्या लोकांचं अनुकरण करतो, आपली संस्कृती सोडून जेव्हा आपण जगाचा विचार न करता, स्वतःचा विचार न करता आपण केवळ त्याचं आसक्त होतो, तेव्हा आपलं लयाला येते. म्हणजे जी शक्ती असते ती निमून होते. काय तर जे ब्रह्माजी ज्या वेळेस नारायणाला भेटायला गेले की म्हणाले मी ज्या जगाची जी उत्पत्ती करतो आणि जर त्यांचा जर असाच विनाश होत असेल तर त्याला काय करायचं? तर म्हणे एक कार्य करा, तुम्ही नीलाचल पर्वतावर जाऊन तुम्ही अभ्यास करा, तप करा आणि त्या तपामधून तुम्हाला मी निष्पन्न करेन, योग्यता देईन. तेव्हा नारायण प्रसन्न होतात. त्याच्या आधी एक व्यक्ती दुखी होतो, तुमच्या आमच्यासारखाच एक व्यक्ती जातो, दुखी होतो. म्हणे अरे हे सगळे लोक जर ब्रह्माजीने जर ताकद मिळाली आणि सगळ्या जीवांना जर संपन्न केले, त्यांच्या ह्या सगळ्या दुष्टातून, रोगातून त्यांना मुक्त केले, तर माझं काय होईल? तो कोण व्यक्ती? कोण? यमराज. यमराज म्हणाला प्रभो हे सगळे लोक जर मुक्त झाले तर माझं काय होईल? माझा तर धंदा बंद होईल वरचा. आहे मी सगळ्यांना जे दुखी, जे लोक पापी असतात त्यांना मी शिक्षा देतो. पाप्यांना मी मृत्यूदंड देतो. मृत्यूदंड त्याला द्यायला हातात आहे. परत 10,000 वर्ष त्यांना कोड्याने मारतो. जे मांस मच्छी खातात, मद्यपान करतात, तंबाखू खातात, परस्त्री संभोग करतात,
अशा लोकांना मी 10,000 वर्ष कोड्याने मारतो, शिक्षा देतो, तर सगळा माझा वर्कशॉप धंदा बंद होऊन जाईल, सगळे साधू झाले. काय करावं? तर राधा राणी रुक्मिणी त्याच्यावर बसायला लागले, बघ तुला जी हद्द दिलेली आहे त्याच लोकांपर्यंत तू पोहोचू शकतोस. जे लोक मद्यपान करतात, जे लोक नशाबाजी करणं आणि मांस मच्छी खातात, जो व्यक्ती नियमाचं पालन करत नाही, भगवंताचं स्मरण करत नाही, अशा लोकांपर्यंत तू पोहोचू शकतोस. आणि जे पापी आहे आणि जे माझं स्मरण करतात, जगन्नाथचं दर्शन घेतात, जे माझ्या कथा ऐकतात, जे माझा तिलक लावलेले आहे, ज्यांच्या गळ्यामध्ये कंडी आहे, अशापर्यंत तू पोहोचू शकत नाहीस. हरी बोल. धमकी देतात. म्हणून आपल्याला भक्त बनलं पाहिजे. आणि त्यासाठी जगन्नाथ भगवंत स्पेशल अवतार श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रामाई हा इन्स्टॉल केलेले डीएटी सगळीकडे प्रसवण्याचं कार्य अभयचरण भक्ती वेदांत स्वामी शुक्रवारने केले. कारण तुम्ही पुरीला गेला तरी तुम्हाला आतमध्ये प्रवेश नाही, ब्राह्मणालाच प्रवेश आहे. का? तर आपण अशुद्ध आहोत. तर जगन्नाथनी काय केलंय, त्यांची संख्या बघायला 1,500 लोक त्यांच्या सेवेत असतात भगवंतांची. त्याचं वर्णन करायचं 7 दिवस सप्ताह चालू होईल. काय तर भगवंत म्हणून वर्षात एकदा दर्शन देण्यासाठी आपल्यासाठी बाहेर येतात रस्ते. भगवान जगन्नाथ एक वेळा दर्शन केल्याने तुमच्या सगळ्या पापांचं नाश करणारे भगवंत जगन्नाथ. हे वरदान कुणी दिले? ब्रह्माजीने घेतलंय. कोणासाठी? आपल्यासाठी. म्हणे या नित्य तुम्ही रविवारी शनिवारी जेव्हा इकडे तुमचा प्रोग्राम करा आणि नित्य पहाटे उठून जर तुम्ही नियमाचं पालन केलं, एकदा तरी जप केला, 6 वाजता, 5 वाजता नाही उठत, 4 वाजता नाही, 5 वाजता उठा, 1-2 राऊंड जप करा, शुद्ध व्हा, भगवंत ध्यान करा, पुस्तकं वाचा, परोपकार करा. बघा तुम्हाला कशाची कमी होणार नाही, धनाची कमी होणार नाही ना, तुम्हाला आरोग्यासाठी खर्च करावा लागणार नाही. साऱ्या दुःखापासून मुक्त होण्यासाठी भगवंतानी हे ग्रंथ दिलेले आहे, भगवंतानी ही भक्ती घडवलेली आहे. आणि हे जगन्नाथ बलदेव सुभद्रामाई हे विग्रह एवढे दयाळू, कृपाळू आणि श्रद्धावान आहे की जो व्यक्ती त्याला भावग्र, जो मनाने भगवंतांची इच्छेने येतो, त्याला भगवंत सगळं संपन्न करतात. एक फार्मर होता, शेतकरी. तर त्याच्या शेतात आंबे लागायचे. तर तो म्हणाला, अरे मी कधी जाईल जगन्नाथकडे, इथं तर 12 तास 24 तास मला इकडे सेवाच करायला लागते, शेतासाठी, माझ्यासाठी, मुलांसाठी, परिवारासाठी, कधी जाईन भगवंतांकडे. ते एकदा टोकरीभर आंबे घेऊन येतो आणि भगवंतांना देण्यासाठी जायची इच्छा होते त्याला. तर मंदिरात आतमध्ये सोडत नाही त्याला. म्हणजे बाहेर आतमध्ये नाही जाऊ शकत. तो म्हणे काय करू आता, मी भगवंतांसाठी टोकरी आणली. बाहेर बसतो आणि भगवंतांचं ध्यान करतो. प्रभू मी तुमच्यासाठी आंबे आणलेत माझ्या शेतातले, माझी इच्छा आहे की तुम्ही चाखावेत. असा एक हात घेतो आणि असा आंबा करतो. आंबा हातातनं हवेतून जातो आणि भगवंत त्याचा खातात. तर असा करतोय तर सगळे लोक बघायला लागतात, अरे जादूगर आहे, जादूगर आहे, जादूगर आहे. एक आम काढतो, टोकरीत सगळे देतो, भगवंत घेऊन जातात तिकडे. तर सगळे ते ब्राह्मण म्हणतात, हे जादूगर है, ये ऐसाच है, झूठ बोल रहा है, भगवान खा रहे, भगवान ले रहे. तो म्हणाले जाऊन बघा गाभाऱ्यामध्ये. तर ब्राह्मण पंडित जातो, पंडा. तर गाभाऱ्यात खाऊन चोखे ठेवलेले असतात, ते बाट्या बाहेर फेकलेले असतात सगळे. ते बघितल्यावर पंडा धावत येतो आणि त्याचे चरण पकडतो. तर भगवंत असे भावग्रह आहे. जर तुम्ही भगवंतांच्या इच्छेनं सेवा केली, नित्य भगवंतांचं श्रवण करला, ज्या कथा श्रवण केल्या मात्र तुमचं अंतःकरण शुद्ध होते.
मग त्याला रोग नाही, त्याला डॉक्टरचे पैसे खर्च करावे लागत नाही. आणि जे तुमचं आहे त्याच्यातला शील भगवंतांच्या सेवेत नियुक्त करणं हे महत्वाचं. एक फार महत्वाची कथा होती. एक मुसलमान राजा होता. त्या काळात मुसलमान राजे होते. कथा भरपूर आहेत काय, पण त्यांच्याकडे वेळ नाही. ते मालक आताच मला तिकडे घडी दाखवते, समज ऐकलं का काय. तर त्या मुसलमान राजाने एका ब्राह्मणाच्या स्त्रीला अवगत केली. तिला घेऊन गेला, तिच्याशी जबरदस्ती करून लग्न केलं. लग्न केल्यानंतर आता काय करणार ती बाई. त्या काळात असं कोण जात नव्हते, शिवाजी महाराजांसारखे कोण नव्हते शूरवीर. पण ती मनोमन भगवंतांची सेवा करायची, चिंतन करायची. नित्य भगवंतांचं दर्शन न व्हायचं, पण नित्य पठन पाठ केल्याने घरात भगवंतांची मूर्ती ठेवणं किंवा एखादा फोटो ठेवणं आणि नित्य त्यांची पूजा करणं हे देखील भगवंत स्वीकार करतात. हा कलियुगाचा प्रभाव आहे. अशी ती नित्य करत असे. तर जसा तिचा मुलगा मोठा झाला, तिला काही मुलाला काही सांगितलं नाही की बाबा तू हिंदू आहेस, मी तुझी आई हिंदू आहे, तुझा बाप मुसलमान आहे, काय असं काही नाही बोलला. तर शेवटी जेव्हा त्याचा मुलगा मोठा झाला, तर त्या राजाचा जो होता त्याने मुलाला प्रधानमंत्री बनवला. आणि एक दिवशी असं युद्ध झालं, बाप बेटे अशी जखमी झाले, असे जखमी झाले की आयुष्यातून निघाल्यासारखे झाले. तर त्याला बराच होईना, खूप मेडिसिन दिले, औषध पाणी केली, वैद्य आले, पण तो काय बरा होईना. बापही असा खंगत गेला, संपला तो. मग मुलाचं होईना म्हणून तिने प्रार्थना केली, म्हणे हे जगन्नाथ, मी तुमच्याशी प्रार्थना करते, मी आयुष्यात काही नाही केलंय, फक्त तुमचंच नामस्मरण केलं, तुमचीच पूजा केली, श्रद्धेनं मनानं जे काही मला अवगत होतं मी तुम्हाला अर्पित केलं प्रभू. पण हा माझा एकुलता एक मुलगा आहे, हा भले मुसलमान असं मुसलमानापासून झालेला आहे. तर एक दिवशी तो मुलगा म्हणाला, आई तू कोणाची प्रार्थना करतेस. तो म्हणे, बाबा असे असे वृंदावनमध्ये श्रीकृष्ण जगन्नाथ सुभद्रामाई यांची मी प्रार्थना करते, तू पण कर म्हणे. जर तू केलास तर ह्याच्यातून मुक्त होशील म्हणे. तो म्हणे मला भेटतील कुठे म्हणे. तो म्हणे वृंदावनमध्ये जा. तर वृंदावनमध्ये तो नित्य भगवंतांचे श्रवण करत असे, कीर्तन करत असे. हळूहळू त्याचा रोग बरा होत चालला. पण एवढा असा संपुष्ट असा पुरवठा तो संपूर्ण चांगला झाला नव्हता. तर तो मनापासून भगवंताचं चिंतन करत होता आणि म्हणे, रे प्रभू एकदा तरी तुमचं दर्शन मला व्हावं. कुठे? जगन्नाथ यात्रेत. तर त्यासाठी भगवंत तो मनाने येत होता, पण तो चालू शकत नव्हता. कसं तसं घोड्यावर बसून एवढ्या दूरवरून यायचं, जगन्नाथपुरी कुठे आणि वृंदावन कुठे. तर त्या काळामध्ये भगवंतांचा रथ थांबून राहिला होता. रथ समजला ना? सगळी प्रजा दंड राहिलेली, 5 ते 6 लक्ष लोक वाट प्रतीक्षा करतात, रथ कधी निघेल, रथ कधी निघेल. आणि भगवंत त्याच्यासाठी थांबले होते की हा व्यक्ती कधी येईल, हा माझा भक्त कधी येईल. तर शेवटी त्याला असह्य झालं. म्हणे, प्रभू मी आता येऊ शकत नाही. तो घोड्यावरून पडला आणि तिथेच प्रार्थना केली, माझ्यावर क्षमा करा, मी इथपर्यंत आता येऊ शकत नाही. तर भगवंत त्या त्यांच्या पंड्याच्या लक्षात आलं. म्हणाले की भगवंत चालत नाहीत, 8 तास भगवंत उभे राहिले, दुसरी रात्र व्हायला आली आहे, रथ का जात नाही. म्हणून त्यांनी आराधना केली. तेव्हा भगवंत म्हणाले, अशा ठिकाणी माझा भक्त एक पडलेला आहे, त्याला जोपर्यंत मी आणत नाही, रथावर सोडत नाही, तोपर्यंत मी जात नाही. इथून सगळे घोडेस्वार पळाले आणि त्याला रथावर घेऊन आले घोड्यावरून. तेव्हा भगवंत जसे रथावर त्याला आणला, त्याला भगवंतांच्या गळे भेटला. तेव्हा तो रथ कुठे चालायला लागला. तर त्या व्यक्तीनं जिथून रथ जिथं सुरू झाला तिथे आजही त्याची समाधी आहे. मुसलमान व्यक्ती समाधी आहे तिथे, जिथं प्रत्येक दिवशी ज्यावेळेस रथ निघतो तिथे त्याच्या समाधीवर भगवंत फूल चढवतात. आणि तो प्रार्थना केलेली आहे की प्रभू मी ह्या रस्त्यातच मी देह सोडणार आहे आणि माझी
इथेच समाधी असावी, कारण जेव्हा जेव्हा तुम्ही इकडून जाल तेव्हा तेव्हा माझं तुमचं मला स्मरण होईल तुमचं. मृत्यूनंतर सुद्धा व्यक्तीची अशी इच्छा होती की मी भगवंताचं नित्य दर्शन करावं. आज तुम्ही आम्ही काय म्हणतो की मेरा प्रेम पत्र पढ़कर के तुम नाराज ना होना, है ना. तो कितनी सुंदर थी अभी बूढ़ी हो गई, जवान होती तो कितनी अच्छी होती, हम दोनों साथ चलते, है ना. वो याद करते. पण आठवण कशाची ठेवायची, सुखी कशासाठी होणार आहोत, हा प्रश्न या श्लोकात दिलेला आहे. आपण जर भगवंताचं स्मरण करत राहिलो, भगवंतालाच सर्वस्व समजतो, तर भगवंत तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करते. 24 तासामध्ये आपल्याला हे कळलं पाहिजे की मी किती तास भगवंतांचं स्मरण केलं, किती तास भगवंतांची सेवा केली. मनाला भगवंतांची सेवा करणं सुद्धा सेवा आहे काय, आणि धनानं सुद्धा सेवा करणे सेवा आहे. भगवंतांच्या चालत म्हणजे जेव्हा आपण पदयात्रा करतो ती सुद्धा भगवंतांची सेवा, कानानं ऐकून सुद्धा भगवंतांची सेवा काय. तर भगवंत काय सांगतात, नित्य नियमानं माझं स्मरण करा, मनन करा, चिंतन करा, भजन करा, मग तुम्हाला कुठच्याही वाईट गोष्टीची आदत होणार नाही किंवा त्याच्यावर तुमचा परिणाम होणार नाही. तुम्ही सरळतेने भगवंतांची सेवा नित्य करू शकता आणि माझ्या धामात येऊ शकता. यमराजाच्या धामात तुम्ही जाणार नाहीत, कारण तुम्ही माझे आहात. ज्या अर्थी तुम्ही माझं मनन चिंतन करताय त्याची गॅरंटी भगवंतांनी दिलेली आहे का. तर हे एवढं शास्त्र आपण जगापर्यंत पोहोचवायचे आणि एक दुसऱ्याला सांगून दुसऱ्या तिसऱ्या लोकांना प्रभावित करून इकडं आणायचंय. तर हे कसं करू शकतो प्रॅक्टिकल. आता तुम्ही संध्याकाळी आज तर एक दिवस आलात, तुम्ही सगळे आलात, आनंद आहे, ठीक आहे. पण या 7 दिवसात तुम्ही काय करता. 7 दिवसात यायचं, ऐकायचं ना, दुसऱ्या 7 दिवस विसरून जायचं. इस कान से सुनो, इस कान से निकाल दो. इस्कॉन इंटरनॅशनल सोसायटी. आम्ही कुठं जातो, इस्कॉन इंटरनॅशनल सोसायटीमध्ये जातो, असे चक्क सांगतात लोक. आणि काय शिकला, काही नाही, या कानाने ऐकतो, या कानाने सोडतो, तिकडे प्रसाद मिळतो, खातो. हो तसं नाहीये. इथं बसल्यानंतर उठताना सुद्धा झाडायचे नाहीत कपडे. ते कपडे झाडले तर म्हणते सगळं इथं सोडलंय असं आहे. ते घरी जाऊन झाडा म्हणजे घरात तरी पडेल काय. तर प्रयत्न करा की जास्तीत जास्त लवकर उठा, 1-2 राऊंड जप करा. नंतर कशाचं वाचन करता आलं तर वाचन करा, भगवद्गीता आहे. जो वेळ तुम्ही फालतू म्हणजे कशा कामाचा निकामा घालवताय, मोबाईलवर, टीव्हीवर किंवा चर्चा करण्याबद्दल, पॉलिटिक्स, राजकारणाबद्दल, तो सगळा बंद करा. घरामध्ये समजा की पांडुरंग आहे, विठ्ठल आहे, हे भगवंतांचं घर आहे. देह देहाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर. परमेश्वर तर चित आहे, मी तर नाही. तुम्ही राहता त्या अर्थी भगवंतही तिथे राहतात. ते घर वाईट भाषेत बोलू नये, त्या घराला वृंदावन धाम बनवा. ते कसं बनवाल हे श्री प्रभुपादांनी सांगितलं की नित्य तुम्ही भजन करत राहा. नाहीतर तुम्ही जर कामात असाल तर टेप लावा, मोबाईलवर लावा, टीव्हीवर लावा. आजकाल टीव्ही चॅनल आलंय 1089, तिथे तुम्हाला मराठीमधून सगळं शिक्षण दिलं जाते. ते शिक्षण घ्या काय. ते फालतू पिक्चर किंवा सिरियल बघण्यापेक्षा कधी कधी बघा वाटल्यास, अगदीच कान थक झाले तर. पण 99%, 99% 24 तासामधून 8 तास झोपायचे, 6 तास झोपायचे जरी काढले तर एवढ्या तासामध्ये आम्ही किती वेळा भगवंताचं स्मरण केलं हे लक्षात घ्यायचं. दुसरा, जे मी आपण जेवण बनवतो, अन्न बनवतो, त्या माताजींना पण कळलं पाहिजे, जी माता घरात बनवते ती लक्ष्मी आहे. लक्ष्मी तिच्या हृदयामध्ये निवास करते. तर ती जेव्हा असं समजेल की हे मी भगवंतांसाठी बनवते, माझ्या पुत्रासाठी नव्हे, माझ्या मित्रांसाठी नव्हे किंवा माझ्या पतीसाठी नव्हे, हे भगवंतांचं जे आजचं अन्न जिरतंय, शिजतंय, ते भगवंतांसाठी मी बनवते.
का तर तुम्ही भगवंत भले तुम्ही भगवंताला दाखवा नका दाखवू, भगवंत सापून जाणार. वा 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 वा, क्या खिचडी बनली आहे, वा वा वा, काय स्वीट बनवलंय. हे स्मरण झालं पाहिजे. हे घर माझं नाहीये, ही पत्नी माझी नाहीये. नाही तर पत्नीला दासी समजतात लोक, मी भांडण सुरू होतं. भांडणाचं कारण हेच आहे. ती म्हणते माझं आहे, तो म्हणते तू माझं आहे. काय पोरगा म्हणतो बाबा बाबा भांडतायत, भांडू दे, मी माझं काम करतो. पोरगाही असाच होता. तर असं नाही व्हायला पाहिजे. हे सगळं स्नेहाचं प्रेम आहे, स्नेह आहे. जेवढं तुम्ही भगवंतावर प्रेम कराल, जेवढं तुम्ही घरात रुची ठेवाल, तेवढं प्रेम तुमचं घरात, घर गृहस्थीवर, प्रपंचावर वाढेल. आत्मसंतुष्ट व्हाल, मनाने धैर्याने समर्थ व्हाल, हे भगवंत या श्लोकात सांगतात. तुम्ही मनाने धैर्याने कसे सुशक्त व्हाल, धडे तुमच्याकडे धन असो नसो, पण तुम्ही आनंदानं कसं राहाल, सुखानं कसं जगाल, हे या शास्त्रात सांगितले. आणि सुखाचा प्रवास जीवनाचा कसा व्हाल, त्याच्यासाठी भगवंतांनी सांगितलंय की घरामध्ये मी आहे हे जागृती करून घ्या. तुमच्या गोड शब्दाने भगवंत येऊ शकतात. अनेक कथा आहेत, आता वेळ नाही म्हणून. तुमच्या मनातली चिंता दूर करणं, की मनातले राग द्वेष क्लेश कोणावर येतो, कोणा स्त्रीवर पण राग दोष येतो, शक येतो, कशाचा ना कशा तरी राग येतच राहतो. कारण हा कलीचा प्रभाव. आपण जे अन्न खातो ते शुद्ध नसतं, ते भगवंतांना दाखवून दिलेलं नसतं, ते कुठच्या तरी द्वेषाने क्लेशाने बनवलेलं असतं. किंवा बाहेर जाऊन खाल्लं की बाहेरचा क्लेश घरामध्ये आणतो. आणि घरामध्ये जे आहे ते भगवंतांना जर दाखवलं ते शुद्ध होतंय. म्हणून ते नेहमीच भगवंतांना दाखवावं. मग कसंही असो, चला तुम्ही कांदा लसूण खाताय, ठीक आहे, एक डाळ तर ठेवा बिना ह्याची कांदा लसणीची, भात ठेवा की त्याच्यावर दही टाका, दूध तर सगळ्यांच्या घरी आहे, किंवा दूध भात भगवंतांना द्या आणि तो ग्रहण करा. महाप्रसादे गोविंदे नाम ब्राह्मणे वैष्णवे स्वल्प पुण्यवदन राजन विश्वास नैव जायते. जो भगवंताने ग्रहण केलेला प्रसाद जर तुम्ही खाल तर तुमच्या अंगामध्ये त्या शक्त्या जागृत होतील. ही शास्त्र प्रभुपादांनी सांगितले. म्हणून नियमित आपण जे करतो ते भगवंतांना अर्पित केल्याशिवाय ग्रहण करू नये. निदान पाणी जरी प्यायलं तरी श्री विष्णू म्हणा, हरे कृष्ण महामंत्राचा एक वेळ जप करा, ग्रहण करा. बघा तुमची चेतना किती शुद्ध होते. काय तर ह्यासाठी हे प्रयोग केलेले आहेत. इस्कॉन मंडी इंटरनॅशनल सोसायटी म्हणजे इथं या 4 माणसाने प्रसाद बनवला, इथं कोणतरी आले महाराज बडबड गेले संपलं नाही. जोपर्यंत तुमच्यात रुच होत नाही, जोपर्यंत तुमच्यात विस्तारित भगवंतांची प्राप्ती होत नाही, जागृती होत नाही, आम्ही संतुष्ट नाही. पण आता इतक्या वर्षात मला असं कळतं की जेव्हा तुम्ही हरे कृष्ण महामंत्रात बोलला तर तुमच्यातली जे शब्द निर्माण झाले त्या शब्दाने आम्हाला जागृती मिळते की ह्यांना काय द्यायचंय. भगवंत सुचवतात, ह्यांना तुम्ही आज हे शब्द बोलवा, ह्यांना तुम्ही हे अध्याय सांगा. मग त्याने तुमची उत्पत्ती होते, जागृतता होते. वृंदावनमध्ये एक चोर होता, गावामध्ये वृंदावनच्या बाहेर. तर कथा करायचे. अरे व वृंदावनचा लाला आहे, एक यशोदामयाचा मुलगा आहे, त्याच्यावर करोडोचे ज्वेलरी आहे. कितीचे? करोडोचे ज्वेलरीज, नुसते गार्लेंड घातलेले त्याच्या अंगावरती. तर त्याने नुसतं एवढं ऐकलं, यशोदाचा मुलगा, नंदबाबांचा मुलगा, आणि कुठे बरसानामध्ये राहतो. अच्छा ठीक आहे, म्हणजे बरसाना नाही, नंदबाबा म्हणजे नंदगावमध्ये राहतो, असं एवढं त्याला ऐकलं होतं. तर हा शोधत होता, हा बाळ शोधायचं कसं, ओळखायचं कसं. आणि मला त्याच्यातलं एक हार जरी मिळाला तरी मी लखपती करोडपती झालो, संपलं माझं आयुष्य. पुढे चोरी करायची गरजच नाही. त्या काळात कुठं सगळे श्रीमंत होते, एखादा राजा असायचा. तर तो शोधत होता. भगवंतांना कळलं की हा एक व्यक्ती आहे, त्याला माझी गरज आहे. आणि त्या चोराला गरज आहे यांच्या माळेची. त्या मोत्याच्या माळ्या गळामध्ये यशोदा मैया त्याला एक सुंदरसं सजवून बाळाला पाठवत असायची खेळायला आणि गाई चरायला. तर एक दिवशी कृष्ण आणि बलराम आणि सुदामा असे येत होते आणि ह्यांची इकडून भेट होती. ह्याला कळतं की हे तिघांपैकी कोणतरी आहे.
ते मी याचा कसं ओळखू? आता ज्याच्या अंगावर खूप दागिने आहेत हाच लाला असला पाहिजे. आता बलराम पण होते, ते पण तेवढेच सजायचे. मग त्याने पाहिलं, अरे काय करावं आता, मी भेटू कसा? तर लपत लपत पाठीमागे त्यांच्या पळत होता. कृष्णाला कळलं की कोणतरी मला बघतोय, म्हणून त्याने काय सांगितलं सुदामाला, अरे तू घरी जा. आणि सुदामाला सांगितलं, दादा तू पण घरी जा, मी जरा कोणतरी माझ्यासाठी वाट बघतोय, त्याला भेटून येतो. म्हणजे चला. आणि ते जसे गेले, ते हे एकटा हळूहळू पाय लाला चालायला लागले. हा पाठीमागून आला चोर. तो म्हणे ह्याला पकडायचं कसं, याच्याशी संवाद कसे सांधायचे? तर त्याने ऐकलं होतं की त्याला काय पसंत आहे, मक्खन. त्याने एका थालीमध्ये माखन एवढं भरलं होतं आणि घेऊन गेला. म्हणे, अरे तुम्ही लाला हो क्या? भोजपुरीमध्ये, तू लाला आहेस का? तर म्हणे हा, ओके. तू परत चेक करतोय, तू नंदबाबांचा मुलगा का? म्हणे हो हो, मीच मुलगा. तू यशोदाबाईचा मुलगा का? म्हणे हो, मीच यशोदा. तू नंदगावमध्ये राहतोस का? म्हणे मीच. आणि मी तुझ्यासाठी ना हे आणलंय, काय माखण, तुला आवडतं ना? तर तुला कसं माहिती मी आम्हाला आवडतं? नाही नाही, मी ऐकलं होतं. अच्छा, पण हे माझ्यासाठी का आणलंस? म्हणे. तरी भगवंत विचारतो, तू माझ्यासाठीच का आणलंस? तर नाही, मला तुला आवडतं म्हणून मी आणलं. पण त्याच्या पाठीमागे तुझं काय ध्येय आहे? म्हणे. तर म्हणे नाही नाही, मला काय, असं कर, तू आता आणलंस तर ठीक आहे, तू खाऊन दाखव. तो खायला गेला. म्हणे नाही नाही, तुम्हीच खा. नाही नाही, तुझ्यासाठी तुम्हीच खातो का? तर म्हणे ठीक आहे, मी खातो. तर भगवंत म्हणे, तू खा, इकडे खा. इकडे खाल्लं, ह्या बाजूचं राहिलं ते खा, हे खा, सगळं त्यालाच खायला घातलं भगवंत. म्हणजे सगळं खाल्ल्यानंतर म्हणतात की आता तुला काय पाहिजे? भगवंताने विचारलं, तुला काय पाहिजे? तर म्हणे, मला जे तुझ्या अंगातले जे दागिने आहेत ना ते काढायचे. म्हणजे एवढंच? म्हणे हां ठीक आहे. म्हणे बस. खाली बसले आणि ते दागिने काढायला गेला. तर पण म्हणे सरळ मुलगा आहे, सगळं द्यायला तयार झालाय तो. आता हे उदार त्याला कुठं माहिती, हे भगवंत स्वयं माहिती. चोराच्या मनात छान नसतं, मला फक्त काय दागिने पाहिजे. पण भगवंतांचं काय, ह्याच्या मनातली जाणीव करून घेणं ही भगवंतांची अवगत लीला होती. आणि त्यांना भगवंत भावग्रह आहे, त्याच्या मनात काय आहे, त्याची चेतना जशी आहे ती कशी नियुक्त व्हावी, कशी संतुष्ट व्हावी आणि तो माणूस किती सरळ व्हावा, ही भगवंतांची वृत्ती असते. तो भगवंतानी त्याच्याकडे म्हणाला, ठीक आहे काढा. तो यशोदा मायेने जे साखळीने बांधलेले घुंगरू पायात तेवढे टाईट होते की त्याला सुटत नव्हते. मग तो दात लावायला लागला, दाताने ते काढायला लागला. म्हणजे त्याच्या तोंडाचा स्पर्श भगवंतांच्या चरणाला झाला. भगवंताने त्याचा स्वीकार केला. ठीक आहे, तू मला स्मरण करतोयस, माझं ध्यान करतोयस. तर भगवंताने आता यशोदामाई एवढी गाठ मारायची का, तर लाला जेव्हा हे करायचा ना, म्हणजे जेव्हा भगवंत लाला जेव्हा डान्स नृत्य करायचे तो घुंगरू 3-3 किलोमीटर उडायचे. एवढं ते डान्सर, तो फेमस नृत्यकार नटवरलाल गोपूमय. हा, तर त्यांच्या पलीकडे कोण नाचणारच नाहीये, गाणारा पण कोण, त्यांचा हात धरणारा कोण नाही. मग त्यांनी काय केलं, अरे ठीक आहे. शेवटी सोडायसाठी त्यांनी हळूच ते गाठ सुटल्यासारखे केलं. गाठ सुटली, एक एक दागिना त्याने काढला. त्याच्या वेळेस त्याची जे काढताना त्याची वृत्ती काय होती, चोरायची. पण जसे जसे तो काढत गेला तसे तसे त्याला वाटलं, अरे लहान बालक, मला काहीतरी शरम वाटली पाहिजे, कशाला ह्याची मी दागिने काढू. माणसाच्या हृदयामध्ये परमात्मा बसलेला आहे, तो कसा जागृत करावा, हे भगवंतांच्या चिंतनानं, भगवंतांच्या सेवेनं जागृत होतं, आहे की नाही. ज्या ज्या तुमच्या ग्रंथगी असतील मनामध्ये, शरीरामध्ये, विचारामध्ये, ते भगवंतांच्या सेवेने ते सगळं नष्ट होतं. काय सगळ्या व्याधी, ईर्ष्या, क्रोध, मत्सर सगळं नष्ट होतं. आणि ते करता करता त्याने सगळं काढल्यानंतर त्याला परत असं वाटलं की हे मी करण्याचं माझं एक काहीतरी वेगळाच मला निष्पन्न होते, माझ्या मनात काहीतरी वेगळा विचार येतोय. ते ह्याच्यापेक्षा आज नको, उद्या काढूया, आज ह्याला असंच परत पाठवूया. कितका सुंदर दिसतोय हा, कितका गोजस दिसतोय हा. त्याच्या सौंदर्याला तो भाळला आणि परत जसेच्या तसे दागिने त्यांनी भगवंताला चढवले. तर लाला म्हणाला, अरे तू परत का चढवतो? नाही, आजचा दिवस राहू दे, उद्या तू परत येशील ना. पण तू देणार आहेस का? भगवंताला तू देणार आहेस का? हो. पण तू येताना काय आणणार आहेस माझ्यासाठी? नाही, तेच तुला पाहिजे तर मी परत तुला मक्खन घेऊन येईन.
आणशील ना, भगवत विचार आणशील ना, परत त्याला विचार, हो मला यायचंच आहे का. त्याला अरे वा येणार आहे, म्हणजे आजचे नाही दागिने घेतले, आज माझं मन विचलित आहे, पण उद्या हा नक्की येणार आहे, उद्या मी परत घेईनच. असं करत तो निघून गेला. दागिने जसे तसे शिजवले आणि घरी गेला. घरी गेल्यानंतर यशोदा महिला बघून त्यांना इतका आनंद झाला, अरे तुझे दागिने आज मला काहीतरी विचित्र प्रकारचे प्रकाशित दिसत आहेत. काय म्हणे, मामा तू तर रोजच मला अशाच प्रकारची, आई मला तू रोजच प्रकारे असं सजवत होती, अशा प्रकारचे दागिने मी रोजच घालत होतो, तू घालत असतेस, नाही आज काही मला वेगळंच दिसते. तू कोणी घालले तुला, मीच घातले का. म्हणे तूच आई घातलीस, नाही काहीतरी घडलेलं आहे मला सांग. मग आया तो सांगतो की असा असा व्यक्ती होता, त्याने त्याला माझी चोरी करायची होती, माझ्याकडे सगळे दागिने उतरले आणि जशीच्या तसे परत त्याने मला अंगात माझे चढवले. तो म्हणे तो कोण व्यक्ती आहे मला सांग, मला त्याच्याकडून शिकायचं आहे. एखादा व्यक्ती जरी कोणाला आपण पापी ठरवू शकत नाही, हे आपल्या हातात नाही. एक कुठच्याही व्यक्तीला दोषी समजू शकत नाही, कारण सारे भगवंतांचे शाश्वत अंश आहेत. तेव्हा द्वेष आणि क्लेश आणि आपल्या ज्या मनात ती ग्रंथकी असते ती आपण ओळखू शकत नाही. जेव्हा आपण भगवंतांच्या नित्य सानिध्यामध्ये असतो तेव्हा आपली चेतना ती आपल्याला उज्ज्वल आणि भविष्य सांगते. म्हणून नित्य ही भगवंतांचं चिंतन करणं, भगवंतांचं भक्त होणे आणि भगवंतांच्या नामाचा उच्चारण करणे, अमृतवाणी संबंधून तो ग्रहण करणे. करण्याची पण पद्धत आहे. कानानं ऐकणं हे महत्वाचं आहे, आतमध्ये शरीरामध्ये उतरणं हे पण महत्वाचं आहे. जसं आपण पाणी पितो, अन्न खातो, तशा प्रकारे ते ग्रंथी आतमध्ये गेली पाहिजे पोटात, तर ते आतले सगळे जे द्वेष आहेत क्लेश आहेत तर नष्ट होतील. वरून वरून कोणी आता आम्हाला सगळं सवय, पहिले पहिले आम्ही हम भागवत है बोल के, भक्त है बोल के, ऐसे ऐसे जाते थे. हरे कृष्ण कृष्ण कृष्ण, गले में कंठी मारा, हरे कृष्ण कृष्ण कृष्ण, लोग हाँ भक्त बन गया, हाँ भक्त बन गया. हाँ लोग चार लोग बोलेंगे, हाँ हमको बोलना चाहिए ना लोग. ह्याच्यात काही अर्थ नाहीये, ते नुसतं दिखावा आहे. पण ज्यावेळी शुद्ध अंतःकरणामध्ये कराल तेव्हा तुम्हाला सगळ्या तुमच्या ज्या चेतना आहेत त्या म्हणजे उच्च भाव किंवा असं असं ते जे सत्य आहे, जे भगवंतांचं हा अमृत आहे, आणि हे जे आपण ग्रहण करतोय असं समजायचं की ग्रहणच करतोय. आणि भगवंतांचं नित्य स्मरण ह्यानेच आपल्या सगळ्या आयुष्यातलं सगळं जे आहेत विचारसरणी किंवा जे अपराप्त होणारे किंवा जे आपल्या दुःख कष्ट हे सगळे नष्ट ह्याने होणार आहेत. तर ह्याच्यावर जोर द्यायचा आहे. आणि घरामध्ये कसं त्याची उत्पत्ती करायची, कशी आपली प्राप्ती करायची, कशी अनुभूती करायची, ह्या सगळ्या माताजीने पुरुष मंडळी त्याच्यावर निर्भय करून ते आत्मसात केलं पाहिजे, तर त्याचा उपयोग. नाही तर नित्य आपण ऐकणार, वाचणार, सोडणार, काही त्याचा अर्थ नाही होत. आयाराम गयाराम. हां, रामाची सीता कोण होती शेवटी प्रश्न उभा, तसं नको व्हायला. तर हे अध्ययन केल्यानंतर त्याची आपण तुम्ही काय केलं हे पुढच्या वेळी सांगता आलं पाहिजे, की मी आज अशा अशा प्रकारे केला, एवढा पाठ मी वाचला, भगवद्गीतेचे एवढे श्लोक वाचले मी, मला हे कळलं, हे नाही कळलं. ही तुमच्या लीडरना किंवा तुमच्या जे सहयोगी आहेत त्यांना विचारायचं आहे, डिस्कशन करायचं. 7 दिवसामध्ये तुम्ही एक श्लोक वाचायचा आहे आणि 4-4 लोकांचा ग्रुप करायचा आहे गावामध्ये, की आज आपल्याला संध्याकाळी हे बसून याच्यावरती चर्चा करायची. भगवंत काय बोलले, माताजी सुद्धा आजूबाजूला बसले असतील, त्यांनी पण विचार करायचा आहे की आज मी भगवंताची तू काय बनवलंस, कसं बनवलंस, कसा अभ्यास केलायस. हे प्रॅक्टिकल जेव्हा तुम्ही कराल 4 व्यक्ती एकत्र येऊन, तेव्हा त्याची रुची वाढणार आहे. समजलं का. तर हे आत्मसात करायचा प्रयत्न करा. धन्यवाद. खूप वेळ घेतला, पहिलाही वेळ झाला, खूप काही बोलायचं होतं, खूप काही विचार होते, पण समय काळ. धन्यवाद, थँक्यू सो मच ऐकल्याबद्दल. मी तुमचा खूप खूप आभारी आहे की मला इथे येण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. माझ्या अंतःकरण शुद्धीकरणासाठी आणि माझ्याही भविष्यासाठी तुम्ही मला इथं बोलवता, सगळं सुंदरसं ऐकताय, एवढा कष्ट करताय, तर माझ्यासाठी प्रार्थना. धन्यवाद. हरी शिलप्रपात की जय, भगवद्गीता ग्रंथराज की जय. जय गो सीतनाथ विमानंदे. हरी हरी बोल. एक मार्ग